आपल्या समोर येतोय आपला पुढचा स्पर्धक प्रबुद्ध लोखंडे. आयुष्य तेच आहे, तेच आहे, तेच आहे. आयुष्य तेच आहे, आयुष्य तेच आहे, अन हाच पेच आहे. आयुष्य तेच आहे, आयुष्य तेच आहे. नव्याने 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 तू भेटशील नव्याने. बाकी ओ बाकी जुनेच आहे, ओ बाकी जुनेच आहे. आयुष्य तेच आहे, आयुष्य तेच आहे, अन हाच पेच आहे. आयुष्य तेच आहे, तेच आहे, तेच आहे. प्रबुद्ध तोच आहे आणि हाच पेच आहे. काय झकास गायलास. थँक्यू थँक्यू मित्रा मस्त गायलास. थँक्यू. परीक्षकांना विचारूयात. स्वप्नील दादा, काय यावेळेस मला का विचारलं पहिल्यांदा? दरवेळेस राहुल दादाला विचारतेस ना, मी नाही जा बोलणार. प्रबुद्ध छान गायलास. थँक्यू. गाणं खूप सुंदर आहे, गझल आहे मराठीतली. खरं सांगू का तुला, तुझं कम्प्लीट गाणं ना सुराच्या खाली 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 जात होतं. तर ह्या गोष्टीला खूप केअरफुली तुला हँडल करावं लागतं, प्रत्येक गायकाला. म्हणजे की आपला सूर बरोबर लागतो की नाही, त्रास झाला पाहिजे आतमध्ये, की सूर कमी लागतोय रे, आपला सूर कमी लागतो असं का होतोय. तो करेक्ट सुरातच आला पाहिजे, कारण कण सूर गाणं हे चांगलं मानलं जात नाही आपल्या म्युझिक डिपार्टमेंटमध्ये. गाणं छान गायलास तू, तुझी हरकती, तुझ्या सगळ्या तुझी पेशकश ती खूप छान होती, सुंदर होती. पण गाणं सुराला थोडं कमी राहिलं तर ते होता कामा नाही. ओके, तो यापुढे खूप तुला लक्षपूर्वक जाणीवपूर्वक गायला पाहिजे. थँक्यू सर. प्रबुद्ध चांगला गायलास तू. थँक्यू. आता स्वप्नील दादा म्हणाल तसं थोडस लक्ष द्यायला पाहिजे तुला. तुला माहितीये का गझलचा अर्थ काय? गझल आपण म्हणतो ना, गॅझल म्हणतो आपण. हरिण, हरणाच्या मागे पारधी लागलेला आहे आणि हरिण अतिशय जीवाच्या आकांताने धावतंय आणि ते धावतंय 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 आणि एका कोपऱ्यात अडकतं. ते त्याला आता कुठे पळायला काही स्कोप नाही, जागा नाही, काही नाही. आणि ते त्या पारध्याकडे बघतं आणि त्याला माहिती आता माझा मरण समोर आलेलं आहे, मरण बघतं ते. आणि त्याच्या डोळ्यामध्ये जी आर्तता आहे ती गझल, त्याला गझल म्हणतात. हे मला डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णींनी सांगितलं. मी त्यांच्याकडे बरीच वर्ष जायचो. मला वाटतं हे तू जर पहिलं गाणं गायला असतास ना तर खूप चांगलं गायला असतास अजून. पण ती गडबड होते, कारण इतका जोश लागला ना मगाशी आणि तू इतक्या एनर्जीने गायलास की आता ती कुठेतरी एनर्जी थोडी ड्रॉप होते. पण तुझ्याकडनं खूप चांगल्या अपेक्षा आहेत, तुला खूप चांगलं गायचं आहे अजून, त्याच्यामुळे लक्ष दे. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. थँक्यू.